नमस्कार, मी निरंजन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला हेलहोल म्हटलं आणि मी इतका अस्वस्थ आणि बेचैन झालो की सांगू शकत नाही. याच्या आधी त्या लिंडसे ग्रॅहम नावाचा जो सिनेटर आहे तो असंच भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल वाईट बोलला होता आणि परवा ट्रम्प हे भारताला नरक म्हटले आणि याचा इतका मला राग आला आणि संताप आला की मी अमेरिकेची अर्थव्यवस्था काय अवस्थेत आहे हे बघूया म्हटलं. कारण आत्ताच युद्ध पण झालं. या युद्धामध्ये काही ट्रिलियन डॉलरचा त्यांना फटका बसला असं म्हटलं जात आहे. म्हणून मी पहिल्यांदा अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने आत्ता जानेवारी महिन्यामध्ये जो वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला तो बघायला गेलो आणि त्या वार्षिक अहवालामध्ये अमेरिकेची एकूण मालमत्ता, अमेरिकन सरकारची एकूण मालमत्ता आहे 6.06 ट्रिलियन डॉलर्सची, 6.06 ट्रिलियन. त्याच्यानंतर अमेरिकन सरकारची एकूण देणी, कर्ज हे आहे 47.78 ट्रिलियन डॉलर. आता 1 ट्रिलियन डॉलर म्हणजे किंवा एकावरती 12 शून्य म्हणजे 1 ट्रिलियन. एकावरती 7 शून्य म्हणजे आपण 1 कोटी म्हणतो. एकावरती 12 शून्य म्हणजे 1 ट्रिलियन आणि ते डॉलर गुणिले 90-95 जर केलं तर रुपयामध्ये कन्वर्ट होईल. तर इतकं मोठं म्हणजे 47 लाख कोटी डॉलर एवढं अमेरिकेचं कर्ज आहे. आता कर्ज वजा मालमत्ता हे जर केलं तर अमेरिकेचं देय आहे 41 ट्रिलियन डॉलर, 41.72 ट्रिलियन डॉलर. आता याच्यामध्ये अमेरिकेतल्या ज्या 2 अत्यंत महत्वाच्या सार्वजनिक योजना आहेत त्या सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर याचा याच्यात समावेश नाही. कारण सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर हे स्टेटमेंट ऑफ सोशल इन्शुरन्स या नावाच्या कॅटेगरी खालती येतं. आता हा जो फेडरल रिझर्व्हनी, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने जाहीर केलेला हा जो अहवाल आहे याच्यामध्ये पहिल्यांदा हे देणी बिणी मालमत्ता किती वगैरे हे दिलेलं आहे. पण एक वेगळा पूर्णपणे सेक्शन आहे जो आहे स्टेटमेंट ऑफ सोशल इन्शुरन्स. त्याच्यामध्ये सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर या 2 गोष्टींचा समावेश आहे. आता पुढील वर्षाप्रमाणे जर का दायित्व वाढवलं, देणं वाढवलं तर ते आहे 88.4 ट्रिलियन डॉलर. 88.4 ट्रिलियन डॉलर. पुन्हा सांगतो, 1 ट्रिलियन डॉलर म्हणजे एकावर 12 शून्य म्हणजे 1 लाख कोटी म्हणजे 1 ट्रिलियन डॉलर. आता अधिकृत बॅलन्स शीट वरची देणी आणि बॅलन्स शीट वरच्या बाहेरच्या देणी म्हणजे हे जे आधी सांगितलं 41 ट्रिलियन डॉलर आणि हे 88.4 ट्रिलियन डॉलर सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअरचे हे जर एकत्र केले तर अमेरिकेच्या एकूण आर्थिक जबाबदाऱ्या या आहेत 136 ट्रिलियन डॉलर. 136 ट्रिलियन डॉलर म्हणजे अमेरिकेच्या वर्षाच्या जीडीपीच्या 5 पट. जीडीपीच्या 5 पट देणं आहे 136 ट्रिलियन डॉलर. आणि हाऊस बजेट कमिटी जी आहे अमेरिकन सिनेटची, या हाऊस बजेट कमिटीनी हा आकडा 140 ट्रिलियन डॉलर एवढा सांगितलाय. 140 ट्रिलियन डॉलर्स. आता अमेरिकन सरकार दिवाळखोर आहे असं फॉर्च्यून मॅगझिननी 3 आठवड्यापूर्वी लिहिलं होतं. 3 आठवड्यापूर्वी. मग मुद्दाम हे सगळे पॉइंटर्सच काढले तेवढ्यासाठी. आणि ट्रेझरीनी पण हे सत्य आहे ते सांगितलं. पण सर्वांनी हे दुर्लक्ष केलं कारण माध्यमांवरती त्यांच्याही सरकारचा कदाचित दबाव असेल किंवा माध्यमांना स्वतःलाच हे लपवायचंही असेल. याच्यावर अमेरिका काय करते?
याच्यावरती अमेरिका काय कोणी काय करू शकतं. 3च पर्याय याच्यामध्ये असतात. जास्त नोटा छापायच्या, महागाईद्वारे कर्जाची किंमत कमी करायची, म्हणजे महागाई एवढी वाढवायची की कर्जाची मूल्य हे कमी होईल, आणि सरळ डिफॉल्ट करायचं की नाही फेडायचं, हे नाही द्यायचं. म्हणजे समजा हे मेडिकेअरचे पैसे आहेत किंवा आणखीन कुठलं तरी कर्ज घेतलेलं आहे सरकारने, नकारच द्यायचा फेडायला. या 3 पर्याय याच्यामध्ये उरतात. या 3ही पर्यायांमुळे ऑर्डिनरी माणसाचं जे सेव्हिंग्ज असतं ते नष्ट होऊन जातं, या 3ही पर्यायांमध्ये. आता ज्यांच्याकडे वास्तविक मालमत्ता आहे, म्हणजे खरीखुरी इस्टेट, त्यांच्या श्रीमंतीला याच्याने फटका पडत नाही. आता अनेक जण असं म्हणतात की पुन्हा सोन्याच्या क्रायटेरियाकडे जायला काय, गोल्ड क्रायटेरियाकडे जायला काय हरकत आहे डॉलरच्या ऐवजी वगैरे. पण ते अशक्य झालेलं आहे. याचं कारण असं की आत्तापर्यंत जगभरात, म्हणजे गेल्या काहीशे वर्षांमध्ये मिळून आत्तापर्यंत संपूर्ण जगामध्ये जेवढं सोनं खडून काढलं ते आहे 2,12,000 मेट्रिक टन. संपूर्ण जगामध्ये असलेलं सोनं, मग ते नाणी असतील, सोन्याचे बार असतील, सरकारच्या तिजोरीमधलं गोल्ड रिझर्व्ह असेल किंवा नागरिकांकडे असलेले दागदागिने असतील, एकूण जगभरातल्या खाणींमधून काढलेलं सोनं हे 2,12,000 मेट्रिक टन आहे. आणि त्याची किंमत साधारणतः $20 ट्रिलियन आसपास होते. त्यामुळे हे रिप्लेस करता येणं शक्य नाही. त्या गोल्ड रिझर्व्ह पेक्षा कितीतरी जास्त पटीनं एकट्या अमेरिकेचंच देणं निर्माण झालेलं आहे, $140 ट्रिलियन. आणि जगातल्या अख्ख्या सोन्याची किंमत आहे $20 ट्रिलियन. त्यामुळे हे करता येणं शक्य नाही. आता या परिस्थितीमध्ये काय पर्याय अमेरिकेकडे उरतो? तर डॉलर छापणे, जास्त डॉलर छापणे, आणि जास्त डॉलर छापून सामान्य माणसाची बचत ही शून्य करणे. म्हणजे विचार करा तुम्ही, $1 ट्रिलियन तुम्ही रोज एका मिनिटाला $1 खर्च करायचा असं जर ठरवलं, एका मिनिटाला $1, तर $1 ट्रिलियन खर्च करायला 32,500 वर्ष लागतील. दर मिनिटाला $1 खर्च केला तर $1 ट्रिलियन खर्च करायला 32,500 दिवस लागतील. मग एवढं कर्ज, $1 ट्रिलियन एवढं कर्ज अमेरिका 100 दिवसात तयार करतो. विचार करा की किती अनुत्पादक आणि किती फालतू गोष्टींवर पैसे उडवतं एक सरकार. याचा काय परिणाम होतो? याचा परिणाम अमेरिकेतल्या नागरिकांवरती थेट होतो. त्यांचा पगार आकडा तोच राहतो, पण खरेदी करण्याची शक्ती कमी होऊन जाते, कारण महागाई वाढलेली असते. बचत खातं शिल्लक तेवढीच दिसते, पण त्याचं मूल्य कमी झालेलं असतं, कारण महागाई वाढलेली असते. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळं गरिबांना भोगावं लागतं. श्रीमंतांचं काय असतं? श्रीमंत माणसं, कारण सामान्य माणूस हा डॉलरमध्ये पगार घेतो, डॉलरमध्ये बचत करतो, डॉलरमध्ये स्टॉक्स घेतो, डॉलरमध्येच सगळं घेतो, आणि त्याच्यातच पेन्शन किंवा निवृत्त होतो. श्रीमंत डॉलर साठवत नाहीत. आणि हे डॉलर आणि रुपया दोन्ही अर्थाने बघा, श्रीमंत डॉलर साठवत नाहीत. श्रीमंत अमेरिकेतले हे तेलाच्या विहिरी विकत घेतात, किंवा रिअल इस्टेट जमिनी घेतात, त्याच्यानंतर सोनं घेतात, चांदी घेतात, बिटकॉइन्स हे घेतात, किंवा डायमंड्स घेतात. याच्यामध्ये ते पैसे ठेवतात. आणि डॉलरची किंमत घसरली की या मालमत्तांची किंमत वाढते. डॉलरची किंमत घसरली की बिटकॉइनची किंमत वाढते, चांदीची किंमत वाढते, सोन्याची किंमत वाढते, जमिनीची किंमत वाढते, त्या ऑइल वेल्स ज्या विकत घेतलेल्या आहेत, तेलाच्या विहिरी, त्यांची किंमत वाढून जाते. आणि ही सिस्टीम आहे. हे योगायोगाने असलं काही होत नसतं. हे प्रत्येक वेळेला इतिहासात अमेरिकेच्या जर बघितलं तर असंच झालेलं आहे. निक्सननी
डॉलर छापलं, सोनं वाढलं, सोन्याचे भाव वाढले. पॉवेल म्हणजे जॉर्ज बुशच्या टर्ममध्ये जो तिथला हे होता, त्यांनी पण छापले, बिटकॉइन वाढले, म्हणजे डॉलर छापले. प्रत्येक वेळी जास्त नोटा छापल्या की ज्यांच्याकडे वास्तविक मालमत्ता आहे, ऑइल वेल्स, जमिनी, सोनं, बिटकॉइन्स, चांदी, हिरे, त्यांची मालमत्ता वाढत जाते. आणि हे सतत गेल्या 60 वर्षांपासून होत आहे अमेरिकेमध्ये. 2 उदाहरणं आहेत. एक गरीब मुलगा असतो, त्याच्या वडिलांनी आयुष्यभर डॉलरवर विश्वास ठेवला. त्यांनी काटकसरीनं बचत घेतली, सरकारी बॉन्ड घेतले, बँकेमध्ये पैसे ठेवले, पण मरत असताना पाठीमागं कर्ज सोडून गेले. आणि दुसरा एक मुलगा ज्याच्या वडिलांनी डॉलरवरती कधीच विश्वास ठेवला नाही. त्यांनी प्रॉपर्टी घेतली, त्यांनी आणखीन प्रॉपर्टी घेण्यासाठी कर्ज घेतलं, पण आणखीन प्रॉपर्टी घेतली. त्यांनी पैसा छापण्याच्या प्रक्रियेला, म्हणजे पैसा छापण्याची जी अमेरिकेतली प्रोसेस आहे, तिला फायद्यासाठी वापरलं. स्वतःच्या अर्थव्यवस्था तोच काळ, पण 2 माणसांनी 2 भिन्न गोष्टींवर विश्वास ठेवला. एकाने डॉलरवर विश्वास ठेवला, एकाने प्रॉपर्टीवर विश्वास ठेवला. त्यामुळे त्याची संपत्ती वाढत गेली, पाठीमागं तो कर्ज ठेवून नाही गेला. आता याचे आर्थिक परिणाम स्वाभाविकपणे आपण बघितलं उदाहरणातून की हे पूर्णपणे वेगळे आहेत आणि याच्याशी नशिबाचा काही संबंध नाही, चॉईसचा संबंध आहे. कोणी कशावरती भिस्त ठेवली एवढ्या चॉईसचा फक्त प्रश्न आहे. एकानी प्रॉपर्टीवरती भिस्त ठेवली, एकानी सोन्यावरती, चांदीवरती, बिटकॉइन्सवर विश्वास ठेवला आणि दुसऱ्यांनी मात्र बँकेतली बचत आणि बॉन्ड्स याच्यावर विश्वास ठेवला. त्याचा परिणाम एकाला देणं झालं दुसऱ्याला, आणि पहिल्याची मात्र मालमत्ता वाढतच राहिली. आणि म्हणून फरक हा समजून घ्यायला हवा की पैसा खरोखर काय आहे. डॉलर म्हणजे पैसा नाही, डॉलर हे चलन आहे, डॉलर हे कर्ज आहे. पैसा म्हणजे मालमत्ता आहे, पैसा म्हणजे सोनं आहे, पैसा म्हणजे चांदी आहे, पैसा म्हणजे तेलाच्या विहिरी आहेत, पैसा म्हणजे जमीन आहे, पैसा म्हणजे बंगले आहेत, घरं आहेत. हे ओळखता आलं पाहिजे. तसंच रुपयाच्या बाबतीत, रुपया म्हणजे पैसा नाही, रुपया म्हणजे कर्ज आहे, रुपया म्हणजे चलन आहे. इतकाच त्यातला फरक आहे. आता पैसा छापून महागाई संपवता येत नाही, ती फक्त बॅलन्स शीटवर दाखवता येऊ शकते. प्रश्न एवढाच आहे की आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणार आहे का. आणि हे जे अमेरिकेची आजची अवस्था आहे की 140 ट्रिलियन डॉलर, म्हणजे 140 वरती 12 शून्य लावली, 140 लाख कोटी डॉलर, त्यालाही 90-95 जर गुणलं तर ते काही हजार लाख कोटी रुपये असं होईल. ही आहे अमेरिकेची अवस्था. आणि अशा अत्यंत कर्जबाजारी असलेल्या, फॉर्च्यून मॅगझिननी ज्याला कर्जबाजारी देश म्हटलं, त्या कर्जबाजारी असलेल्या अमेरिकेचा हा डोनाल्ड ट्रम्प, जो पेडोफाईल आहे, जो रेपिस्ट आहे, ज्याच्यावरती यापूर्वी गुन्हे सिद्ध झालेले आहेत, फेलन आहे अमेरिकन भाषेमध्ये, अमेरिकेच्या लिगल टर्म्समध्ये कन्व्हिक्टेड क्रिमिनल आहे, ज्यांनी लहान मुलांवरती लैंगिक अत्याचार केले, ज्यांनी एप्स्टाईन बरोबर मैत्री केली, असा हा थर्ड ग्रेड माणूस भारताला नरक म्हणतोय. अत्यंत थर्ड क्लास कॅरेक्टर असलेला माणूस हा भारताला नरक म्हणतोय. हे भारताला नरक म्हणण्याची त्याची हिंमत का होते हे सांगतो. आता हा एक चार्ट आहे, हा फुल स्क्रीन बघा. भारतावरचं एकूण कर्ज, केंद्र सरकारचं एकूण कर्ज, मुद्दाम हा मराठीत ग्राफ तयार केलाय. 2014 ते 2026 लाख कोटी मधलं हा कर्जाचा पूर्ण ग्राफ आहे.
2014 पासून हे कर्ज तिप्पट झालं, 3 पट. कोविड काळामध्ये याच्यामध्ये झपाट्याने वाढ व्हायला लागली, त्यापासून सतत चालूच आहे. आता एकूण कर्ज खालती बघा तुम्ही, एका बाजूला डाव्या बाजूला 0, 50, 100, 150, 200, 250 असं उभ्या आलेखावरती आहे. ते लाख कोटी मधले आकडे आहेत. आणि मग त्याच्या समोर आडव्या लाईनमध्ये 2014 साली 72 लाख कोटी कर्ज होतं. 2015 आणि 2014चं 72 लाख कोटी रुपये कर्ज हे भारत सरकारनी 1947 पासून 2014 पर्यंत म्हणजे 67 वर्षामध्ये या देशावरचं कर्ज होतं 72 लाख कोटी, 67 वर्षांमधलं. त्यानंतर ते झालं 78 लाख, 2016ला झालं 84 लाख कोटी. साधारणतः दरवर्षी 6-6 लाख कोटींनी हे वाढत गेलं. तोपर्यंत 67 वर्षामध्ये 72 लाख कोटी म्हणजे वर्षाला साधारणतः 1,10,000 कोटींनी वाढत होतं, वर्षाची वाढ. त्यानंतर ती लगेच सुरू झाली 6-6 लाख कोटींनी वाढायला. 2020 नंतर किंवा 2020 पासून दरवर्षी 15 ते 16 लाख कोटी रुपयांनी कर्ज वाढायला लागलं. आणि आता 2026 साली 12 वर्षात गेल्या या देशाचं कर्ज आहे 200 लाख कोटीपेक्षा जास्त. आणि या वर्षी आरबीआयचं म्हणणं आहे की 17 लाख कोटी रुपयाचं कर्ज या एका आर्थिक वर्षामध्ये निर्माण होत आहे. म्हणजे 217 लाख कोटी रुपये कर्ज होणार देशावरचं. 72 लाख कोटी रुपये कर्ज होतं 67 वर्षातलं. आज 217 लाख कोटी म्हणजे गेल्या 12 वर्षामध्ये 217 भागिले 72 जर केलं तर साधारणतः 140-150 लाख कोटी म्हणजे 67 वर्षात जेवढं कर्ज घेतलं त्याच्या दुप्पट कर्ज 12 वर्षात घेतलं. या नरेंद्र मोदी नावाच्या नॉन बायोलॉजिकल प्राण्याच्या सरकारनी 67 वर्षाच्या दुप्पट कर्ज 12 वर्षामध्ये घेतलं. हा एक आकडा झाला. आता हा दुसरा चार्ट बघा. हा चार्ट आहे जीएसटी कलेक्शनचा. 2017ला 9 महिन्यासाठी आपल्याला माहिती आहे जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली. पहिल्या वर्षी 7,40,000 कोटी रुपयाचं जीएसटी कलेक्शन झालं. दुसऱ्या वर्षी 11,77,000 कोटी. तिसऱ्या वर्षी 12,22,000 कोटी. चौथ्या वर्षी 11,36,000 कोटी. पाचव्या वर्षी 14,83,000 कोटी. सहाव्या वर्षी 18,07,000 कोटी. सातव्या वर्षी 20,18,000 कोटी. आणि 2024-25चा अजून अप्रॉक्सिमेट अंदाजे आकडा आहे 20,12,000 कोटी. आणि 25-26चा अजूनपर्यंत आकडाच नाहीये. म्हणजे नुसत्या जीएसटी कलेक्शन मध्ये या नरेंद्र मोदीच्या सरकारने गेल्या 8 वर्षामध्ये 115,85,000 कोटी रुपये इतका टॅक्स या देशातल्या नागरिकांकडून वसूल केला. 11,30,000 कोटी रुपये या सरकारने आरबीआय कडून डिव्हिडंड घेतला. त्याचाही चार्ट बघा. 2014-15 साली 65,896 कोटी. 15-16 साली पुन्हा 65,876 कोटी. 2016-17 साली 30,000 कोटी. 2017-18 साली 50,000 कोटी. त्यानंतर रिझर्व्ह मधले पैसे काढून घ्यायला सुरुवात केली. 2018-19ला 1,76,000 कोटी. हे दरवर्षीचे आकडे बघा. 2024-25ला 2,68,000 कोटी रुपये इतका डिव्हिडंड आणि रिझर्व्ह मधले काढून घेतलेले पैसे. म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून या सरकारने 11,30,000 कोटी रुपये घेतले. 11,30,000 कोटी रुपये. म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवरच्या जीएसटी मधून आपल्या सगळ्यांकडून या सरकारने आतापर्यंत पेट्रोल डिझेलच्या टॅक्सवरून
42 लाख कोटी रुपये आपल्याकडून वसूल केले. आता हिशोब करूया. 42 लाख कोटी रुपये पेट्रोल डिझेलवरचा कर, 115 लाख 85 हजार कोटी रुपये जीएसटीचं कलेक्शन. किती झालंय? 157 लाख 85 हजार कोटी. त्यानंतर 11 लाख 30 हजार कोटी रुपये आरबीआय कडून घेतले, म्हणजे 169 लाख 15 हजार कोटी. त्यानंतर 217 लाख कोटी रुपयाचं कर्ज, 387 लाख कोटी रुपये, 387 लाख कोटी रुपये या सरकारने गेल्या 12 वर्षात, फक्त 12 वर्षात लोकांकडून आणि बँकांकडून आणि इतर देशांकडून कर्ज म्हणून, म्हणजे लोकांकडून, नागरिकांकडून कर टॅक्सच्या रूपामध्ये आणि शिवाय कर्ज असं मिळून 387 लाख कोटी रुपये या सरकारने उभे केले किंवा ओरबाडून घेतले. आता या 387 लाख कोटी रुपयामधून देशासाठी काही उभं केलेलं दिसतंय का? म्हणजे 1947 ते 2014 या 67 वर्षामध्ये त्या सरकारांनी मिळून जे एकूण 72 लाख कोटी रुपयाचं कर्ज घेतलं, त्याच्यामधून या देशात धरणं उभी राहिली, त्याच्यामधून या देशात एअरपोर्ट्स उभे राहिले, रेल्वे स्टेशन्स उभी राहिली, कारखाने सरकारचे उभे राहिले, रस्ते झाले, पूल झाले, शाळा झाल्या, दवाखाने झाले, कॉलेजेस झाली, एम्स झालं, IIT झालं, इस्रो उभं राहिलं. प्रचंड मोठमोठे कारखाने या देशामध्ये उभे राहिले. इस्रो, ऑर्डिनन्स फॅक्टरी, DRDO अशा संस्था उभ्या राहिल्या. ॲटॉमिक एनर्जी कमिशन निर्माण झालं, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर निर्माण झालं, अणुबॉम्ब बनले. 72 लाख कोटी रुपयाच्या कर्जामध्ये हे सगळं उभं राहिलं. आणि 2014च्या आधी किंवा 2014 पर्यंत शिक्षणाला तुम्हाला किती पैसे द्यायला लागत होते? मी तर सरकारी कॉलेजमधून शिकलो. माझी इंजिनिअरिंगची फी 750 रुपये होती वर्षाची. आता इतके लाख कोटी रुपये उभे करून सुद्धा नागरिकांचं आयुष्य सोपं आणि सुलभ व्हावं यासाठी या सरकारने तुमच्यासाठी काय केलं? आधीच्या 67 वर्षामध्ये या देशात जे जे उभं राहिलं, कारखाने उभे राहिले, शाळा उभ्या राहिल्या, हॉस्पिटल्स उभी राहिली, कॉलेजेस उभे राहिले, एअरपोर्ट झाले, रेल्वे स्टेशन झाली, पोर्ट उभे राहिले, बंदरं झाली तयार, सगळं विकलं ना या सरकारने. त्यातून किती पैसे उभे केले हा पुन्हा वेगळा भाग, पण हे सगळं विकलं. रस्ते उभे तयार झाले. आता रस्ते या कर्जातून पैशातून उभे राहिले, तुम्ही टोल तर भरावे लागतायत ना. का टोल फ्री रस्ते हे सरकारने बांधले नाहीत इतके लाख कोटी रुपये उभे करून सुद्धा? आणि मग प्रश्न पडतो की डोनाल्ड ट्रम्प भारताला नरक का म्हणतोय? म्हणजे अमेरिका काय नरक आहे हे मी सांगितलं, पण डोनाल्ड ट्रम्प भारताला नरक का म्हणतोय हेही बघा आणि मग विचार करा की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गरीब असणारा देश मोफत शिक्षण देत होता किंवा अनुदानित शिक्षण देत होता. आज जगातली 4थी 5वी अर्थव्यवस्था, सगळ्यात महागडं काय असेल तर शिक्षण, सर्वात महागडं. यांना सरकारी रुग्णालयं विकून टाकायची आहेत, विकायला सुरुवात केलीच आहे ऑलरेडी. हा सगळा जो बिंडोक कारभार सुरू केलाय. सरकारी रुग्णालय मुंबईमध्ये होतं किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल, KEM हॉस्पिटल. या बावळटांनी त्याचं फक्त नाव बदललं, पण KEM ची लोकांना सवय झालेली आहे. ते KEM अद्याक्षर तशीच राहावी म्हणून काय केलं, काहीतरी ते कौशल्यपूर्ण एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल, म्हणजे KEM तसंच राहिलं पाहिजे. किंग एडवर्ड मेमोरियल या नावात काय वाईट होतं? त्या किंग एडवर्डचीच तर तुम्ही गुलामी करत होता ना नालायकांनो. त्याच ब्रिटिशांची गुलामी केली हरामखोरांनी. आता नुसतं नाव बदलायचं म्हणून
पेव चढलेलं आहे. पण हा जो आकडा आहे 387 लाख कोटी रुपये या देशातल्या नागरिकांवरती आहे. नागरिकांनी दिलेले पैसे आहेत. आणि हे कर्ज म्हणजे काय, हे नागरिकच फेडणार आहेत. यांना कुठले खिशातून भरायचे आहेत पैसे. तो तर सांगतोच थोबाड वर करून, झोला उठा केली चला जाऊंगा. पण या सरकारच्या अशा कारभारामुळे 12 वर्षातल्या माझ्या भारत मातेला, माझ्या देशाला एक थर्ड ग्रेड माणूस, थर्ड क्लास माणूस, चारित्र्य शून्य, चारित्र्यहीन माणूस माझ्या देशाला नरक बनायची हिंमत करतो. आणि हे नरक बनवण्याचं काम हे करतात. आणि इतका मोठा अपमान भारताचा होऊन सुद्धा हे थोबाड उचकाटून बोलू शकत नाहीत. यांची हिंमत नाही त्याला प्रत्युत्तर देण्याची. माझी आहे, मी दिलं. अमेरिका कशी नरक आहे हे सांगण्यासाठी. पण म्हणून हे आत्मपरीक्षण पण केलं की डोनाल्ड ट्रम्प का म्हणतोय भारताला नरक. अत्यंत दारुण अवस्था आहे. खरोखर सांगतो, आपल्या देशाची अवस्था अत्यंत दारुण आहे. या देशातला शेतकऱ्याचा जीव जगणं त्याचं महाग झालेलं आहे. या देशातल्या विद्यार्थ्यांचं जगणं महाग आहे. या देशातल्या मुलींचं जगणं महाग आहे. या देशातल्या महिलांचं जगणं महाग आहे. या देशातल्या सज्जन, जे सज्जन आहेत त्या प्रत्येकाचं जगणं दुर्लभ करून टाकलेलं आहे, अवघड करून टाकलेलं आहे. मवाल्यांसाठी मात्र रान मोकळं आहे. मग तो खरात असो, नाही तर बागेश्वर असो, नाही तर आणखीन कोणी असो, ज्यांना शोषण करायचंय धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, पंथाच्या नावावर, हे असले खरात सारखे टिनपाट, ज्यांना शोषण करायचंय त्यांच्यासाठी आयुष्य सुलभ आहे. फक्त सज्जनांसाठी जगणं मात्र अत्यंत दुरापास्त करून टाकलेलं आहे या सरकारने. अत्यंत दुरापास्त. पक्ष चोरले जात आहेत, आमदार चोरले जात आहेत, खासदार फोडले जात आहेत, निवडणुका चोरल्या जात आहेत. सगळं डोळ्यासमोर घडतंय. त्याला न्यायालयांची पण साथ आहे. तुम्हाला मात्र अडकवून ठेवलेलं आहे हिंदू मुस्लिम द्वेष. या सगळ्यामधून कधी आपण उठणार, कधी शहाणे होणार, कधी. आणि महाराष्ट्राने याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाची भूमिका निभावणं अत्यंत जरुरी आहे. खरोखर जरुरी आहे. मी परत दरवेळी सांगतो, महाराष्ट्राचं पाणी वेगळं आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं पाणी आहे, जे राजर्षी शाहू महाराजांचं आहे, जे संभाजी महाराजांचं आहे, जे महात्मा फुलेंचं आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, जे सावित्रीमाईचं आहे, ते पाणी दाखवण्याची गरज आहे. महाराष्ट्राचं पाणी वेगळं आहे आणि तेच गढूळ करणं चाललेलं आहे. आज आपण छाती ठोकपणाने पुढे येऊन उभं राहणं गरजेचं आहे. आणि या सर्व माजलेल्या माजोरड्या सत्ताधाऱ्यांना, या माजलेल्या माजोरड्या द्वेष पसरवणाऱ्यांना यांच्या समोर उभं ठाकून यांना रोखणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आत्ताच्या भागात इतकंच, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. जास्तीत जास्त जणांनी व्हिडिओ लाईक करा आणि असंच सहकार्य करत राहा. धन्यवाद.